स्वस्तिकामध्ये 54 नंबरची गाथा बघतोय. एवं सदो विनाशो असदो जीवसहवदी उपादो विजिणवरे हिंबणिदम अन्योन्य विरुद्धम. इकडंच बसा म्हणजे दाखवताना तुम्हाला अडचण समोर बसा. लिहिलं की नाही असं मी बसतो लिहिता. काय सांगितलं? जीवाचा अनादि अनंतपणा व साधी शांतपणा यातील विरोधाचा परिहार, म्हणजे याच्यामध्ये काही विरोध नाही असं सांगतो. कारण अपेक्षा आहे अनेकांतामध्ये, कुठल्या तरी अपेक्षेने द्रव्य आहे, द्रव्य नाही, द्रव्य अनादि अनंत आहे, द्रव्य साधी शांत आहे, एक आहे, अनेक आहे, अशी सगळ्या अपेक्षा आपण लावू शकतो. कारण स्यात कथनचित असं विवक्षेने आपण वस्तूकडे पाहतो. अर्थ काय सांगितलं होतं? अशा प्रकारे जीवाला सतचा विनाश आणि असतचा उत्पाद आहे असे जिनेश्वरांनी सांगितले आहे. ते पूर्वी जे 19 गाथेमध्ये सांगितलेलं कथन आहे त्याच्याबरोबर विरुद्ध भासित होत आहे, तरीसुद्धा ते विरोधी नाही, अविरोधीच आहे. म्हणजे पूर्वी सांगितलेलं होते ते द्रव्यार्थिक न्यायाच्या दृष्टीने सांगितलेलं, आता सांगतात ते पर्यार्थिक न्यायाच्या अपेक्षेने. काल वाचलेलं त्यातलं मराठी भाषांतर वाचलं थोडंसं राहिलेलं ते मराठी वाचलं अर्थ पण खुलासा. येथे जीवाला भावापेक्षेने साधी शांतपणा व साधी अनंतपणा मानण्यातील विरोधाचा परिहार केला आहे. याप्रमाणे पाच भावरूपाने स्वयं परिणमणाऱ्या या जीवाला कदाचित एका औदैक भावाच्या विवक्षेने, मनुष्यत्वादी रूप भावाच्या विवक्षेने सतचा विनाश, तसेच देवत्वादी रूप एका औदैक भावाच्याच विवक्षेने असतचा उत्पाद असतोच. काय कळलं होतं? एका अपेक्षेने एका औदैक भावाचा नाश म्हणजे सतचा नाश म्हणला, आणि एका औदैक भावाचा उत्पाद म्हणताना असतचा उत्पाद म्हणला. मग असतोच, एकाचा उत्पाद आणि एकाचा नाश द्रव्याला असतोच, एवढं सांगितलं होतं. पुढचं पण वाचलेलं का? आणि हे एवं सदो विनाशो असदो जीवसनथ्य उत्पादो या पूर्वोक्त 19व्या गाथेशी विरोध दिसत असूनही विरोध नाही. हे नव्हतं वाचलं आपण. एतच्च न सतो विनाशो नासत उत्पादः आदेशेन न असत उत्पादः प्रणाशः असत उत्पादः च. काय सांगले? एतच्च, आणि जे पूर्वीच्या गाथेत सांगितलेलं काय होतं? हेच सेम पहिली लाईन आहे, त्यात फक्त इथं हवदी उत्पादः घेतलं, इथं नथी उत्पादः घेतलं. एवं सदो विनाशो असदो जीवस नथी उत्पादो असं तिथं घेतलं. तर त्या पूर्वोक्त सूत्राबरोबर विरुद्ध असताना सुद्धा विरुद्ध नाही. म्हणजे पूर्वी एक कथन केलं, आचार्य एकच आहेत. 19व्या गाथेमध्ये असं नाही म्हणून सांगतायत, सतचा विनाश नाही, असतचा उत्पाद नाही म्हणून. आणि इथं 54वी गाथा वेगळ्या आचार्यांची नाही आहे, त्याच आचार्यांची आहे. मग इथं काय सांगतायत? सतचा उत्पाद होतो आणि असतचा नाश होतो. उलटं, सतचा नाश होतो आणि असतचा उत्पाद होतो. तरीसुद्धा हे दोन्ही कथन विरोधी नाही. कारण यतः, ज्या कारणाने जीवाचं द्रव्यार्थिक नयाच्या आदेशाने म्हणजे कथनाच्या अपेक्षेने सतचा प्रणाश नाही आणि असतचा उत्पाद नाही. काय कळलं? कोणाच्या अपेक्षेने? कसं? जे कुठल्याही अवस्थेत गेलं तरी सुद्धा द्रव्य सत आहे, त्याचा नाश होत नाही, म्हणून द्रव्याचा म्हणजे सतचा नाश नाही आणि असतचा उत्पाद नाही. कारण नवीन द्रव्य उत्पन्न होत नाही आहे. द्रव्यार्थिक नयाच्या अपेक्षेने द्रव्य नित्य आहे, शाश्वत आहे.
अनादि अनंतपर्यंत तसंच तसं राहणार आहे. म्हणून सतचा नाश नाही आणि असतचा उत्पाद नाही. तस्यैव त्याच द्रव्याचं पर्यायार्थिक नयाच्या आदेशाने सतचा नाश आणि असतचा उत्पाद आहे. दोन्ही दृष्टी फक्त दाखवल्या. द्रव्यार्थिक नयाने कधीही द्रव्य नष्ट होत नाही, नवीन उत्पन्न होत नाही. काय म्हणले महिमा? मी जीव आहे, मी जीव नष्ट कधी झालो? मागच्या पर्यायात मेलो होतं का नाही? मग मेलो म्हणजे नष्ट झालो का नाही? का? कारण जीव तोच आलाय ना आता या भावात. पण तू या भावात मरणार की नाही? मग मरणार म्हणजे संपणार का नाही? हो का नाही? मग कुठं जाणार? नष्ट होणार की नाही जीव? जीव होतो ना, आत्मा नाही. हां, मग तिथं काय म्हणायचं? समज एखादं लाकूड आहे आणि जाळलं पूर्ण. आता हे दरवाजा हे पूर्ण जाळलं, संपलं का नाही? ते लाकूड नष्ट झालं का नाही? कुठलं द्रव्य आहे ते? उद्गल द्रव्य. नष्ट झालं का नाही? काहीच राहिलं नाही ना मागं. कसं द्रव्य नष्ट होत नसतं. मग त्याचे उदाहरण छान घेतले बरं का, समजण्यासारखं वर्णचिन्ही. बरं, हे एक वाक्य लावते. तर द्रव्यार्थिक नयाच्या अपेक्षेने द्रव्याचा नाश होत नाही आणि उत्पाद होत नाही हे सांगायचं आहे. म्हणजे एक व्ह्यू क्लिअर करायचा आपलं. मी आहे ना, मी जीव आहे. मग या शरीरात आहे तेव्हा पण मी जीवच आहे, शरीर नाही आहे. मग हे समजलं की माझा कधी पण नाश होत नाही आणि माझं कधी पण हॅपी बर्थडेला उत्पाद होत नसतो. किंवा दुसऱ्या शरीरात जाऊन जन्मलो तरी तिथं हॅप्पी नाही आहे, ते उत्पाद झालेलं नाही आहे. जसंच्या तसंच फक्त ट्रॅव्हल करतो आहे आपण एका पर्यायातून दुसऱ्या पर्यायात, तसं एका शरीरातून दुसऱ्या शरीरात. मग तसं सांगितलं की द्रव्यार्थिक नयाने म्हणजे काय? द्रव्यदृष्टीने मी कधीही जन्मत नाही, मरत नाही. पण पर्यायार्थिक नयाने हे शरीर गेलं, दुसरं आलं. ही अवस्था पर्याय गेली, काय क्रोध पर्याय होती गेली, शांत पर्याय आली. लोभ पर्याय गेली, निर्लोभ अवस्था आली. असं दिसून येऊ शकतं. पण म्हणून तिथं द्रव्य नष्ट झालं असं नाही. नच एतत् अनुपपन्नम कल्लोलानाम अनित्यत्व दर्शनादिती. नाम षष्ठी विभक्ती ना. हां, आणि हे अनुपपन्न म्हणजे घटित होत नाही असं पण नाही. नच एतत् अनुपपन्नम म्हटलंय ना. आणि हे चुकीचं आहे असं पण नाही, असं सांगायचं त्यांना. काय? एका अपेक्षेने नाश आणि उत्पादन, एका अपेक्षेने नाश उत्पाद नाही असं म्हणणं चुकीचं पण नाही आहे. का? नित्य जलामध्ये कल्लोलाचं अनित्यत्व दिसून येत असल्यामुळे जल नित्य आहे की नाही तेच उदाहरण घेतलंय वर्णिजींनी. हां, काय म्हणले महिमा? समुद्र बघितला ना, गेली होती कुठं तर माहिती मला, हां, फिरायला. मग तिथं समुद्र बघितलो, त्याच्यामध्ये तो समुद्र स्थिर आहे का नाही? आणि मग त्याच्यामध्ये लाटा येतात ते अस्थिर आहेत. मग समुद्राला स्थिर म्हणायचं का अस्थिर म्हणायचं? हां, कुठं बघतो ना त्याच्या अपेक्षेने त्याला म्हटलं जाणार. मग ते सांगते. ऐक, एक दृष्टांत लीजिए. जैसे समुद्र की लहरों की दृष्टि से यह कह सकते हैं ना कि जो नहीं है वह पैदा हो गया. जैसे जल के जिस स्थल पर लहरें न थी वहाँ लहरें बन गई, तो थी तो नहीं लहरें, अब हो गई. समझते ना? मग हिंदी पिक्चर बघता तुम्ही. और ये लहरें आगे चलकर नष्ट हो जाती है, तो जो है उसका विनाश हो गया. जिथं लाट नाही आहे अशा ठिकाणी उसळली म्हणजे उत्पाद झाला, आणि जिथं नव्हती तिथं उलटं झालं. जिथं नव्हती तिथं उत्पन्न झाला म्हणजे असतचा उत्पाद, आणि जिथं आहे तिथं पुढं निघून गेली, नष्ट झाली म्हणजे सतचा नाश. म्हणजे त्या बाबतीमध्ये तिथं पण सतचा नाश आणि उत्पाद आहे हे सांगितलं. किंतु झालं की त्याच्यामध्ये राख आहे ना शेवटी, म्हणून लाकूड नष्ट झालं असं नाही आहे पूर्ण. दरवाजा जाळला तर ते पूर्ण नष्ट झाला का? उद्गल द्रव्य नष्ट होत नाही, कुठलंही असू दे, कुठंही असू दे, कुठल्याही फॉर्ममध्ये ते चेंजेबल असते, पण सर्वथा नाश होत नाही. जसं आपला नाश होत नाही आपण बघितलं उदाहरणातून, त्याला मान्य आहे आपल्याला. मग कुठली पण असू दे वस्तू, आता हे टेबल आहे, हे टेबलाचा नाश होणार का नाही?
फॉर्म काय चेंज होणार सांगायचं. मेटल टेबल आहे, त्याचं फॉर्म चेंजेबल काय होणार, जळत नसतं ते, तुकडे पण होत नाहीत. हां मेल्ट होते की हां मेल्ट झाल्यावर त्याचं काय पण बनू शकते. हां त्यामुळं ते जरी या फॉर्ममध्ये नाही राहिलं, ह्याचा नाश झाला म्हटलं तरी दुसऱ्याचं उत्पाद आहे त्याच्याबरोबर. सायमल्टेनियस एका वेळीस एक आहे तर दुसरं नाही, आणि दुसरं आहे तर एक नाही असं असल्याशिवाय सोनं. हां बरं सोन्याचंच येणार आहे, बरोबर परिचित, सोन्यातच बसलाय दिवस रात्र. तामा एक उदाहरण पूर्ण करू दे पहिला. मी समुद्रात गेलोय तर बाहेर येऊ दे. तर समुद्रामध्ये काय सांगितलं, जिथं लाट नव्हती तिथं उत्पन्न झाली म्हणजे काय झालं, असतचा उत्पाद. नव्हती ती लाट उत्पन्न झाली ना, म्हण काय झालं, असतचा उत्पाद झाला. आणि तीच लाट परत नष्ट झाली, तिथनं काय झालं, सतचा नाश झाला. शब्द परिचित करायसाठी एकदा म्हणा म्हणजे समजते. किंतु समुद्र तो ऐसा नहीं कह सकते कि समुद्र न था और वह हो गया. नाही ना काकी काय, और समुद्र था वह नष्ट हो गया म्हणजे काय म्हणायचं इथं, म्हणजे काय म्हणायचंय, होत नाही आणि असतचा उत्पाद होत नाही. हां हां एवढंच सांगायचं. आचार्यांच्या भाषेत बोललं की कळतंय मग टॉपिक आपल्याला काय. समुद्र नव्हता आणि परत उत्पन्न झाला आणि असलेला समुद्र नष्ट झाला असं तर होत नाही. होतंय की प्रलय झाल्यावर. काय म्हणत होते मी, काय ते सांगायचं होतं त्यात मला. काय चाललं होतं प्रकरण, काय सांगत होतं मी, वाक्य काय बोलले. ठीक है पुढं वाचते. तो जैसे उस समुद्र की दृष्टि से सत का विनाश नहीं है, असत का उत्पाद नहीं है, ऐसे ही लहरों की दृष्टि से. हां हे सांगत होते, समुद्राचा नाश होतो की प्रलय झाल्यावर, का नाही होत, होतो ना. आता एके ठिकाणी समुद्र जातो आणि तिथं टेकडी होती, कुठं टेकडी असते तिथं सपाट होत आहे. हां आता प्रलय जेव्हा होतो ना त्यावेळेस समुद्र कुठं द्रव्य आहे नाही तरी, आपलं उदाहरण चाललंय म्हणून. त्यामुळं म्हणजे शेवटी काय म्हणायचं, ते जॉग्राफिकल रचना आहे ती होईल की कसं पण नसताव्यस्त, पण जीव आहे तो नष्ट होत नाही, पुद्गल आहे ते नष्ट होत नाही. रचना काय पण असेल, त्याची पर्याय काय पण असेल. पूर्वी 2च खंड होते, आता 6-7 खंड झाले. तो जैसे उस समुद्र की दृष्टि से सत का विनाश नहीं है, असत का उत्पाद नहीं है, ऐसे ही लहरों की दृष्टि से सत का विनाश है और असत का उत्पाद है. आता म्हणतात ना ते मध्य प्रदेशमध्ये पन्ना गाव आहे ना, तिथे सगळे हिरे मिळतात. काय डायमंड्स असतात असे वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या शेपचे वगैरे, असे जमिनीतनंच निघतात वर समोर असलेल्या. कसं काय, कुठं असतात ते रत्न, कुठं असतात, समुद्रात असतात. तर ते सांगितलं त्यांनी की तिथं पूर्वी समुद्र होता आणि हे अशा प्रलयकालीनमध्ये त्याचं रचना बदलली की ते जमीन वर आली आणि समुद्र हटला तिथनं. तर ते सगळे राहिलेले रत्न वगैरे तिथे आहेत, म्हणून ते हिरापन्नामध्ये जाऊन बघून या, मिळतील तुम्हाला पण. म्हणजे आहे तिथे अजून पण असं निघतात असं म्हणतात. खाणीत वगैरे खाली वगैरे जातात असं नाही, जमीनच सरळ जमीन आहे तिथं, ज्या ठिकाणी सुद्धा मिळते. फक्त ज्याला असेल त्यालाच मिळतात, त्या सगळ्याला नाही. तर म्हणून सांगितलं की
हां बरोबर आहे. आपल्याला मिळालेले रत्नच आहेत. त्या दगडाच्या रत्नात काय करायचं आहे? तर हे मिळालेलं खरं रत्न आहे. जिनधर्म मिळालं म्हणजे किती मोठं डायमंड आहे माहिती आहे का हे? त्याचं व्हॅल्यू कळायला पाहिजे आणि आपल्यात आपलं जे रेअर आहे ते मग हे तर त्याच्यापेक्षा रेअर आहे. स्वभाव मिळाला हेच खरं रत्न मिळालं. त्या रत्नाला बघितलं आणि मिळवलं तर सगळ्यात अनमोल निधी मिळाली आपल्याला. मग बाहेर कुठं बघायला जायची गरज नाही. हां चोरी होणार, लगेच चोरीवरच झालं. सगळं चोरांवरच चाललंय बिचारे, हे येऊन इथं चूक केलं नाही तर चोरी होणार नाही म्हणून सांगतात बरं का. तुमच्याकडचं रत्न कायम तुमच्याकडे राहणार आहे आणि तुम्ही त्याच्या अपेक्षेने सदैव धनवान आहात. त्यामुळं बाहेर कशाची अपेक्षा नको. आणि काय सांगितलं माहिती का, डायमंड असते ना सगळ्यात जास्त हार्ड असते. त्या डायमंडला फोडायचं म्हणजे दुसरं डायमंडच लागतं. तुमच्या कशाने बाकीच्यानी फुटत नाही म्हणते. मग तसं सांगितलं की बाहेरचं काय आत प्रवेश करू देत नाही आणि आतलं काय बाहेर जाऊ देत नाही, असं ते डायमंड असतं. मग तसा आपला स्वभाव आहे. हे रत्न असं आहे की ह्याच्यात बाहेरचं काय आत येणार नाही, आतलं काय बाहेर जाणार नाही, असं हार्डनेस त्याला आहे. तसं ह्याला काय म्हणायचं, बाउंड्रीज आहेत एक, ज्याच्यामध्ये सगळं सुरक्षित आहे आपलं आपल्यामध्ये. म्हणून त्याला बघा आणि त्याच्यामध्ये व्हा की जर असं लीन, तर बाहेर कशाला काय लागतं, अनुभव करायला पाहिजे त्याच्यासाठी, तर तिथं आपल्याला त्याचा आनंद भोगायला मिळणार. नाहीतर काल परत एक ऐकली आम्ही घटना. म्हटले गळ्यात घालून फिरता तुम्ही एवढं मोठं मोठं. म्हटले घराच्या बाहेर उभारली होती ती सुनबाई घरातली आणि एवढं मोठं गळ्यातलं होतं तिच्यामध्ये. आणि त्यावेळेस ते कोण ह्याच्यावरचे टू व्हीलरवरचे चालले होते बाजूने आणि त्यांनी ओढलं. ते ओढायला की तिला कळलं, तिने धरलं. ते धरलेलं हातात राहिलं पण आणि पेंडल तुटलं आणि ते घेऊन गेले. आता काय करायचं, ते घालायचं पण टेन्शन आणि नाही घालायचं पण टेन्शन. म्हणून असल्या परिग्रहापासून दूर राहावा, जेवढा आहे त्यात अल्पसंतुष्ट राहावा. फुकट ते गोळा करायचं कष्ट करून करून आणि परत ते गेलं म्हणून रडत बसायचं. हां आणि नाही ते गोळा केलं कोणासाठी मग झालं, त्याच्यासाठी रक्त आटवून मी गोळा केलं. मग आकुलता किती परिणामामध्ये परत. म्हणून गेलं गेलं हे रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहावा. आवश्यकता जेवढी आहे त्यापेक्षा जास्त म्हणून जवळ ठेवू नका, खरेदी करू नका, तर सुखी राहणार. काय चाललं होतं म्हणून, वहा यह भी देख लीजिए, म्हणजे लाटाच्या दृष्टीने सच्चा म्हणा, लाटांच्या दृष्टीने नाश आहे असच्चा. दुसरं वाक्य, सच्चा नाश पण नाही आणि असच्चा उत्पाद पण नाही. समजलं म्हण, हो ना. वहाँ यह भी देख लीजिए कि लहरों में समुद्र है, वे लहरें समुद्र से कोई जुदी चीज़ नहीं है, समुद्र की ही एक अवस्था बनी है. उनमें और अवस्थावान का इस तरह अभेद रहता है. म्हणजे अवस्था आणि अवस्थावान यांचा अभेद असतो. कशासाठी सांगायले, द्रव्य आणि पर्याय हे भिन्न भिन्न नसतात. पर्याय आणि पर्यायवान अभेद असतो त्यांचा. कुछ चीज़ें वहाँ दो नहीं है, वही एक समुद्र लहरों रूप परिणम रहा है. म्हणजे द्रव्यच आहे ते पर्याय रूपाने परिणमन करते, पण पर्याय नष्ट झाली म्हणून द्रव्य नष्ट होत नाही. कुठं सांगितलं असं, इकडं सरकलं असं, कुठं सांगितलं असं, पर्याय नष्ट झाली म्हणून द्रव्य नष्ट होत नाही. सांगा, आम्हा नेहमी सांगते उदाहरण, परिचित आहे तुम्हाला पण. पर्याय नष्ट झाली म्हणून द्रव्य नष्ट होत नाही. मनुष्य पर्याय संपली म्हणल्यानंतर आपलं द्रव्य जे आत्मस्वरूप आहे ते नष्ट होत. हो की, हे बरोबर आहे. उदाहरणं वगैरे शास्त्रात असं एक फेमस उदाहरण आम्हा सांगतात नेहमी, किंवा ते महत्त्वाचं आहे. ध्यानस्य विनश्वरत्वात्, ध्यान आहे ते ध्येयरूप होत नाही. किती गाथा, 320 गाथा आहे ना समयसाची होते, त्यात सांगितलं की ध्यान आहे ते पर्याय आहे आणि ध्येय आहे तो शाश्वत जीव आहे. हां,
मग जीव आहे तो म्हणजे द्रव्य आहे ते पर्याय रूप म्हणजे ध्यान रूप होत नाही. मग ध्यानामध्ये आपल्याला ध्येयाचा अनुभव झाला, जीवाला जाणलं मी, मग त्या समयामध्ये त्या पर्यायात द्रव्याचं रिफ्लेक्शन पडलं, त्याला जाणलं आपण. आणि ती पर्याय नष्ट झाली, पण द्रव्य नष्ट झालं का? कारण ध्यान ध्येयरूप कधी होत नाही, ध्येय ध्यानरूप होत नाही. त्या पर्यायात जरी आलं रिफ्लेक्शन, त्याला आपण जाणलंय तरी सुद्धा ते कथनचित भिन्न आहेत. पर्याय नाशवान आहे पण द्रव्य अविनश्वर आहे. म्हणून त्यांनी काय वाक्य घेतलंय ह्या बघू जरा, समयसार आणि प्रवचनसार म्हणते. हां, म्हणजे 196 गाथेमध्ये पण ध्यानाचं प्रकरण घेतलंय ना त्यांनी, त्यात घेतलंय का समयसारमध्ये घेतलंय बघायचं. म्हणून असं सिद्धांमध्ये कोण मानत नाहीत ना उत्पादवे आहे हे. सिद्धांमध्ये कोण मानतंय उत्पादवे ध्रुव आहे की नाही सिद्धांमध्ये? पद्माबाईंनी खुश केलं आम्हाला, माहिती आहे का? माहीत नाही, टेन्शन नाही येतात का ऐकायला येते. चांगलं आहे, होय बरोबर आहे. एकशे 320 गाथेमध्ये घेतले समयसारच्या. तुम्हाला पण घ्यायचं की? मलाच घेतोय. 320 गाथेच्या जयसेनाचार्याच्या टीकेमध्ये खाली आलाय. 408 पान आहे बघा त्याचं. खाली लिहिलंय ना, तथाच उत्तम सिद्धांते, एकदम खाली पॅरेग्राफमध्ये 408 पानावर एकदम खाली आहे. चार ओळी सोडून, 4-5 ओळी सोडून आहे. नाही आहे का त्यात? आहे 408 पान आहे. हो, एक पान पुढचं काढा की. संस्कृतमध्ये खाली जयसेनाचार्यांची मधली टीका आहे ना, मोठ्याच्या मोठं पॅरेग्राफ आहे, त्यात खाली 4-5 लाईन आहे ना, तथाच उत्तम सिद्धांते. मिळालं का? 1, 2, 3, 4, 5 6वी लाईन आहे वर, खालून 6वी लाईन आहे. निष्क्रिय शुद्ध पारिणामिक. निष्क्रिय इति कः अर्थः? पारिणामिक भाव आहे तो निष्क्रिय आहे. मग शंकाकाराने विचारलं, निष्क्रिय म्हणजे काय? बंध कारणभूता यद्रूपः, बंधाची कारणभूत जी क्रिया रागादी परिणती त्यारूप होत नाही. म्हणजे भलेही परिणामामध्ये रागादी भाव दिसून येतील, क्रोध कषाय आदी वगैरे, पण त्यारूप होत नाही, तो निष्क्रिय असतो असं सांगायचं आहे. जरी मला पर्यायामध्ये राग द्वेष क्रोधमान मायालोभ वगैरे झाले, हास्यरती वगैरे हे परिणाम झाले, तरी सुद्धा जीव जो त्यारूप होत नाही तो निष्क्रिय असतो. मोक्ष कारणभूताच क्रिया रूपः च न भवती. काय सांगितलं इकडं? सांगायचं आहे विभाव रूपाने परिणमन झालं तर जो त्यारूप होत नाही तो निष्क्रिय आहे. तसंच सांगितलं इकडं की जो स्वभाव परिणमन रूप म्हणजे मोक्ष कारणभूत जी क्रिया आहे, शुद्ध भावना परिणती रूप, त्यारूप सुद्धा होत नाही, तो निष्क्रिय पारिणामिक आहे. ततः ज्ञायते ध्येयरूपः भवति. म्हणून सांगितलं हे समजतं, हे सिद्ध होतं ह्याच्यावरून की जो शुद्ध पारिणामिक भाव आहे तो ध्येयरूप आहे, ध्यानरूप होत नाही. कुठून कसं बोलायला कळतंय का? सांगायचं काय त्यांना? जो आत्मा आहे तो निष्क्रिय आहे, द्रव्य आहे तो निष्क्रिय आहे, पर्याय रूप होत नाही. मग जेव्हा शुद्ध भावना रूपाने परिणमन करतो हा जीव, त्यावेळीस तो शुद्ध पारिणामिक भाव ध्येय रूप आहे, तो ध्यानरूप होत नाही. ध्यान ही पर्याय आहे.
द्रव्य आहे आणि या द्रव्याच्या पर्याय चालू आहेत एकानंतर एक. मग पहिल्यांदा शुभ भाव झाले, शुभ भावातून शुद्ध भावामध्ये गेला हा जीव, म्हणजे ध्यान करतोय. मग आता हा ध्येय आहे, जे द्रव्य आहे ते ध्येय आहे सगळीकडं, आणि जे ध्यान आहे ते नश्वर आहे आणि द्रव्य आहे ते शाश्वत आहे. मग त्यांना सांगायचं आहे जेव्हा ध्यान करतोय म्हणजे हा पारिणामिक भाव आहे, हा पारिणामिक भाव प्रत्येक पर्यायामध्ये आहेच. मग जेव्हा दिसतंय का बोर्डवरचं, मग जेव्हा सांगितलं त्यांनी काय वाक्य घेतलंय, शुद्ध पारिणामिक भाव ध्येयरूप होत नाही, म्हणजे हा निष्क्रिय आहे म्हणून सांगायलेत ना, हे सिद्ध करायचं आहे ॲक्च्युली इथं. मग त्याच्यावरून आपल्याला आपलं सिद्धांत पण सिद्ध करता येतं. काय की ध्यान हे नश्वर आहे आणि ध्येय अविनश्वर आहे. वही आता ध्या पण म्हणून सांगायचोय. मग ते जाणणारी ज्ञान पर्याय जे आहे ते घेतलंय का ध्यान आत्मानुभव करताना? बरोबर आहे. जाणणारी ज्ञान पर्याय शुद्धोपयोगाची ध्यानाची जी पर्याय आहे ती नश्वर आहे, कारण दुसऱ्या समयाला दुसरी पर्याय उत्पन्न होणार आहे. म्हणून ध्यान विनश्वर आहे पण ध्येय विनश्वर नाही. म्हणून सांगायचं त्यांना की हा ध्येय निष्क्रिय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये क्रिया नाही आहे, क्रिया पर्यायामध्ये दिसून येते. कथनचित बरं का, सगळीकडे सावधानतेने ग्रहण करा. मग ध्येय आणि जी ती पर्याय जी आहे ना, तर ती पर्याय पण त्यावेळेस ज्यावेळेस आत्मानुभूती होते त्यावेळेस ती अभेद्रूप असते द्रव्याशी. तेच सांगते की म्हणून तर जागरूकता काय पाहिजे आपल्याला. कथन करता येते, कथन करताना आपल्याला सगळं दाखवावं लागणार आहे, पण असं काय तिथं आहे का ही पर्याय उत्पन्न झाली नष्ट झाली त्याच्यामध्ये हे द्रव्य आहे हे गुण आहे पर्याय भेद कुठंही नाही. फक्त काय म्हणायचंय, आम्हाला सांगतात ना नेहमी आता ध्यानाची पर्याय कशी दाखवतो आपण. मी दिसतंय का, मी ध्रुव आत्मा आहे, ही ध्यानाची पर्याय आहे. तुम्हाला दिसतंय का बोर्डवरचं खालचं सगळ्यांना? हो दिसतं ना, दिसतं. तर इथं काय सांगायचं आहे, ही ध्यान पर्याय आहे. ध्यान पर्यायामध्ये आलेला हा ध्रुव आत्मा ध्येय आहे. मग ध्येय ध्यानाच्या पर्यायात आला की नाही? हां. मग इथं कसं सांगतात महाराजांनी चार्टमध्ये वगैरे सगळीकडे हे समजावून सांगितलंय ना महिमा. काय सांगायला लागले, सर इकडे दिसतंय तुला काय सांगितलं इथं. जेव्हा आपण ध्यान करतो कुठलीही पर्याय असू दे, ध्यानच नाही, मी काय करतो मंदिर जाणतो पुस्तक जाणतो, मग त्यावेळेस इथं हा विषय आला ना, ही ज्ञान पर्याय आपली. ह्याच्यामध्ये आपण ज्या पण विषयाला जाणतो त्या विषयाचं रिफ्लेक्शन येत असतं. आपण डायरेक्ट या वस्तूला नाही जाणू शकत. जी काय वस्तू बहिरंगामध्ये आहे परद्रव्य याला आपण नाही जाणत, तर या वस्तूचं प्रतिबिंब ज्ञानात आलं त्याला आपण जाणतो. कारण परवा सांगितलं सगळं उदाहरण, वस्तू तर अनेक ठेवलेत बाहेर आपल्याला दिसतच नाही का. काय म्हणलं, चष्मा समोरच ठेवला होता माझा चष्माच मिळत नाही म्हणतो, किंवा एखादं काय चमचा भांडं पाहिजे असतं तर समोरच असतंय पण आपल्याला का नाही दिसत, ती ज्ञानात नाही आली ना वस्तू माझ्या. मग जी वस्तू ज्ञानात आली त्याला मी जाणतो, ज्ञानात दुसरं काहीतरी ठेवलेलं असतं आणि शोधत असतो. मग त्याला ज्ञानाकार म्हटलंय का ग? हां, म्हणजे वस्तू ज्ञानात नाही येत तर वस्तूचं रिफ्लेक्शन जे येतं त्याला जाणतो. काय म्हणला, त्या रिफ्लेक्शनला ज्ञानाकार म्हटलंय का? हां बरोबर. ज्ञानाकार म्हणा, नेयाकार म्हणा, असं कुठं शब्द कसे आले तसं समजून घ्या. तर मी ध्रुव आत्म्याला जाणतो असं म्हणत असताना ध्यान ही एक पर्याय आहे आणि ही पर्याय नष्ट होऊन दुसरी पर्याय उत्पन्न होणार आहे पुढच्या समयाला. मग हे ध्यान पर्याय नष्ट झाली म्हणून हा जो ध्येय आला ह्याच्यामध्ये हा नष्ट झाला की नाही झाला?
मग हा ध्येय नाही आहे, हा ध्येयाचं रिफ्लेक्शन आहे. आणि जो विषय म्हणतो ना आपण, महाराज दाखवते तसं विषय आहे तो ध्येय आत्मा वेगळा आहे. या पर्यायापासून हा ध्येय भिन्न आहे. मग या ध्येयाचा या ध्यानाबरोबर नाश होत नाही. ध्यान पर्याय जरी नष्ट झाली तरी सुद्धा ध्येय अविनष्ट असतं. म्हणून म्हटलं शुद्ध पारिणामिक भावः ध्येयरूपः भवती ध्यानरूपः न भवती. पारिणामिक भाव इथं आहे, ध्येयरूप इथं नाही आहे पर्यायामध्ये. म्हणून तो नष्ट होत नाही. कस्मात ध्यानस्य विनश्वरत्वात्. पर्यायच फक्त ध्येय आहे असं म्हणता येतं का? पर्याय पुरतं ध्येय आहे ते नाही, असं नाही म्हणायचंय. याला नाव ध्येय का आलं? हे ध्यान आहे म्हणून याचा विषय ध्येय म्हणला गेला. या विषयाला अनेक नाव आहेत ना. कधी ध्येय म्हणणार, कधी प्रमेय म्हणणार, विषय म्हणणार, अनुमेय म्हणणार, नेय म्हणणार, भाव्य म्हणणार. सगळे हे पर्याय हे विषयाचे वाचक शब्द आहेत. मग कुठं कसली विवक्षा त्यानुसार त्याचं नाव घेतलं जातं. मग काय म्हणायचं इथं? कस्मात ध्यानस्य विनश्वरत्वात्. का नाही होत ध्येय ध्यान रूप? कारण ध्यान हे नश्वर असतं, ध्येय नश्वर नसतं. ध्यान नष्ट होणार असल्यामुळे ध्यान ही पर्याय आहे, ध्येय हा विषय आहे. मग हे समजल्यावर पण आपल्याला किती आनंदाची गोष्ट आहे की माझा ध्रुव आत्मा माझ्याजवळ सतत आहे. आनंद हे सुख कशात आहे सांगा? ह्याच्यात आहे का याच्यात आहे? म्हणजे आता काय म्हणायचं, या पर्यायात आहे का याच्यात आहे? पर्यायात प्रगट झालाय का? कारण याचा आश्रय घेतलाय म्हणून इथं प्रगट झालाय. वास्तविक पर्याय हे सुखाचं कारण नाही. ध्येय आहे तो सुखवान आहे. त्या सुखवानाला मी पर्यायात जाणलं म्हणून तिथं आनंद प्रगट झालाय. आणि हे समजलं ना की ध्येय नश्वर नाही आहे, तर आपल्याला एक कॉन्फिडन्स आला की आपण कधीही त्याला जाणू शकतो आणि कधीही सुख भोगू शकतो. असं नाही आहे की काल मी आनंद भोगला आज नष्ट झाला किंवा नष्ट होईल, असं नाही आहे. काय म्हणले मी? पैसे आणले होते, पैसे संपले, त्याच्यामध्ये दुःख आहे, परत ते राहणार नाही जवळ. कितीही पैसा कमवला तरी ते नश्वर आहे. पण त्याच्यात सुख आहे ही तुमची मान्यता आहे. मग त्याच्यातून सुख नाही आहे तर काय सांगायचंय? जी सुखाची वस्तू आहे ती ध्रुव तुमच्या जवळ राहणार आहे, कॉन्स्टंट. मग त्याला विषय करा तर सतत तुम्हाला आनंद आहेच. मग तिथं काय कमी पडणार नाही किंवा कोणाकडं जायला लागणार नाही आनंदासाठी. त्या म्हणून सांगितलं इथं की हा ध्येय पर्यायाच्या बरोबर नष्ट होत नाही, ध्येय अविनश्वर असतं. आणि हे गाथा जी घेतली आहे ना ती महाराज सारखं सांगायचे म्हणे, असं आम्हा सांगतात. तथा योगींद्र देव, तुमच्याकडे असेल तर समयसार बघा. योगींद्र देवैहि अपि उक्तम. कितवी गाथा आहे? समयसारच्या 320 गाथेच्या जयसेनाचार्यांच्या टीकेत शेवटची ओळ आहे. 320च्या एक 4-5 ओळी माग आहे. त्याच्यामध्ये बहुतेक ही परमात्मा प्रकाशची गाथा दिली आहे. नवी उपजह नवी मरई बंधुण मोखु करे जीव परमध्ये जोईया जिणवरुए उभणे. सांग अर्थ. आता परमात्मा प्रकाशचे शिष्य आहे तुम्ही, असं कसं? नवी उपजह नवी मरई सोपं आहे. उत्पन्न होत नाही, मरत नाही. जाती ना शास्त्राला रोज सकाळी तिथं असताना पंढरपूरला? नाही जात का? म्हणजे काय फक्त सेकंड इनिंग्स असतात का प्रवचनला? हे यंगस्टर्स नसतात का? सगळ्यांना घेऊन जायचं असतं. उलट ते तर पिढी तयार होणारी असती. जायचं रोज प्रवचनला. आहे तोपर्यंत मिळतंय, नंतर परत बंद झाल्यावर असतं का कोण? मग काय सांगतायत? नवी उपज ही नवी मरई, उत्पन्न होत नाही, मरत नाही. बंधून मोखून करे.
बंध करत नाही, मोक्ष करत नाही. जीव परमध्ये, परमार्थामध्ये, जोईया म्हणजे योगींच्या द्वारे जिणवरू येऊ भनेई असं जिनवरांनी सांगितलेलं आहे. जोईया म्हणजे ज्याप्रमाणे असं असेल. मग जिनवर भगवंतांनी असं सांगितलेलं आहे की जीव ज्याप्रमाणे जन्म करत नाही, मरण करत नाही, तसं बंध आणि मोक्ष सुद्धा करत नाही. म्हणून सांगितलं जीव कसा आहे, कॉन्स्टंट आहे सगळ्या पर्यायामध्ये. कारण जीव त्या जन्म मरण रूप होत नाही, जसं ध्येय ध्यान रूप होत नाही. सगळ्या पर्यायामध्ये ते चिंतन करा ना. दुःख झालं तर दुःखाच्या अतीत मी आहे. मग काल तेच सांगितलं होतं त्यांना की सुख झाल्यावर आपल्याला विसरून जातो धर्म, आत्मा वगैरे. दुःखामध्ये आठवतो. काय कोणाचा वियोग झाल्यावर किती आठवला धर्म आपल्याला, ते सुखाच्या परिस्थितीमध्ये किती आठवतो. मग तिथं आपल्याला आठवायला पाहिजे का नको. बाहेरच्या परिस्थितीत आपण रुळून जातो लगेच. मग दुःखाचा प्रसंग जास्त असला की मग किती विधान केले, किती जाप केले, किती अनुष्ठान केले, काय झालं परिणाम. म्हणून कुठला बाहेरचा प्रसंग आहे त्यानुसार धर्माला बदलू नका. उलट धर्म आपल्याला आनंद देणारी गोष्ट आहे ना, मग सगळ्या परिस्थितीमध्ये करा. जेव्हा हर्ष विषादाचं काय म्हणायचं आनंदाचा प्रसंग असतो त्यावेळी सुद्धा तेवढीच ओढ राहू द्या धर्माच्या प्रती, स्वभावाच्या प्रती. विसरू नका की मी जाणतोय त्याच्यामध्ये पण मी वेगळा आहे. सगळं पूर्व पुण्याईचं आहे फळ आज मिळालेलं, पण ते विसरून जातो आणि म्हणून अधर्मरूप प्रवृत्तीचं फळ पुन्हा भोगावं लागतं. म्हणून सांगितलं की स्वभाव त्याच्यापासून वेगळा आहे. बाहेर आल्हादाचा क्षण असू दे नाहीतर दुःखाचा असू दे, काय कोणाचा संयोग होऊ दे, मुलगा जन्माला येऊ दे नाहीतर कोणाचा तर घरातल्याचा वियोग होऊ दे, दोन्ही प्रसंगामध्ये मी काय करतो, जाणतो, विसरून जातो. त्यावेळेस जाणतोय हे, बाकी सगळं लक्षात राहतं आणि तेवढंच विसरून जातो. म्हणून सांगितलं, मी आज कॅसेट ऐकली त्यात सांगितलं की अज्ञानी कर्ता बनायला जातो. मी केलं या परिणामाने तो दुःखी असतो. आणि ज्ञानी तेवढंच नसतं त्याच्याकडं. ज्ञानीला कर्तृत्वाचे भाव नाही आहेत. भलेही जेवतोय तरी म्हणतोय जेवण केलं गेलं, स्वयंपाक केलं गेलं, काय काम सगळं केलं गेलं म्हणतो ज्ञानी. अज्ञानी काय म्हणतो, मी केलं, मी केलं म्हणून झालं. ही सगळी अज्ञानीची परिणती असते. म्हणून कर्तृत्व नको आपल्या परिणामात, तर सुखी जगाल, नाहीतर दुःख संपणार नाही. म्हणून ध्यानामध्ये जाणा की मी अविनश्वर आहे. इतकं छान सांगितलंय शास्त्रामध्ये आचार्यांनी, पण कसं सहजतेने आपण ग्रहण करत नाही आणि लगेच काय करायला जातो, काय काम केलं, संसार केलं की मी केलं असतं का नाही. एक अंश सांगा की मागं कोण तर छान म्हणली डिश केली बरं का महिमा, तू काहीतरी घरात आवडली सगळ्यांना, काय भाव येतात, लगेच मी केलं म्हणून सांगतो का नाही. म्हणजे आणि तेच समजा 4 जावा आहेत घरामध्ये आणि 4 जावांनी वेगळे पदार्थ केले. त्याच्यामध्ये म्हटलं एकाने की हे छान झालं आणि ह्याच्यात कमीच मीठ झालं आणि काहीतरी जास्त कमी झालं असं म्हणल्यावर लगे पहिला कोण केलं पहिला हा प्रश्न येतो ना. आणि मग म्हणजे असं होतंय हो. सोहळ्यामध्ये पण आम्ही म्हटलं ना हे चांगलं झालंय, म्हणलं की ते मी समोर बनवून केले होते ना असं. नाही तर ह्याच्यामध्ये वाटतंय असं नाही. म्हणून करायला पाहिजे खरं संस्कार, हेच करायला पाहिजेत सतत करता नाही. असंच असते. म्हणूनच जावामध्ये भांडणं का होते, सासू सुनामध्ये का भांडण होते, एवढंच आहे. म्हणून आम्हाला नेहमी सांगतात ना एका शब्दातूनच तुम्ही जिंकता. मी काल सगळ्या शब्दावरच घेतलंय म्हणून अजून पण एवढे मस्त पॉईंट्स मिळाले होते ना. शब्द जिंकायचं ना तुम्हाला, संसार जिंकायचं, स्वभाव जिंकायचे ना, शब्दाच्या पुढं जावा. शब्दात अडकून बसतोय ना म्हणून संसार आहे. म्हणून काल आम्ही एक गोष्ट सांगितली, तुम्हाला वेळ झालाय की तो एक आंधळा मनुष्य असतो आणि तो रस्त्यावर मागायला बसलेला असतो भीक. तर त्यावेळेस त्याला फक्त कानावर शब्द ऐकू यायला लागलेत. सगळे ये जा करतायत, कोणीतरी तिथं उभारलंय, खातंय पितंय वगैरे सगळं गप्पा मारतायत.
पण त्याच्याजवळ येऊन कोण दान करत नाही आहे. तो लिहून ठेवलेला असतो एक पाटी, काय, आय एम ब्लाइंड, प्लीज हेल्प मी, एवढं लिहिलेलं असतं. मग ते सगळे येणारे जाणारे बघतात, कोण दिलं तर दिलं, नाही तर नाही. त्यांनी डबडं ठेवलेलं असतं एक समोर, आणि टाकलं तर टाकलं, नाही तर नाही, असं निघून जात असतात सगळेजण. आणि मग त्यावेळेस तिथे एक लेडी येते आणि ती चाललेली असते ऑफिसला. मग तिने वाचलं, ते वाचल्यावर ती त्याच्याजवळ बसली खाली. ती बसली की ह्यानी तिचे पाय धरले आणि नमस्कार केला. तिने त्याचं ते बोर्ड घेतला, त्याच्यावरचं मागच्या साईडला तिने एक वाक्य लिहिलं आणि ते तिथे ठेवलं. याला माहीत नाही काय केलं आणि काय नाही ते. आणि मग तो तिचा पाया पडल्यामुळं त्याला ती कोण आहे हे एवढं फक्त पायाच्या स्पर्शातून माहीत आहे. ती निघून गेली. सकाळी पूर्ण दिवस गेला, तर येणारा जाणारा प्रत्येक माणूस आता ते बोर्ड वाचून त्याच्याजवळ पैसे टाकत होता. आणि इतके पैसे जमले त्याच्याजवळ. काय पद्माबेन, काय लिहिलं होतं सांगा तिने? तुम्हाला काय माहिती? तर ती बाई परत आली आणि ती जाताना बघती तर त्याचं ते कापड ठेवलेलं, ते डबडं ठेवलेलं सगळं भरलं होतं पैशांची, त्या ह्याच्यानी, नाण्यांनी. मग त्याने परत तिचे पाय धरले आणि म्हणली, ती तूच बाई आहेस. म्हणली, तू काय केलं सांग मला, म्हणून तो मनुष्य विचारतो. मग त्यावेळेस तिने सांगितलं, मी बोर्डवर एक वाक्य असं लिहिलंय की ज्याच्या निमित्तात त्यांनी काय लिहिलेलं असतं? आय एम ब्लाइंड, प्लीज हेल्प मी. तर तिने वाक्य लिहिलं, इट्स अ ब्युटिफुल डे बट आय कांट सी. एवढंच वाक्य लिहिलं होतं. इतकं ते इम्प्रेसिव्ह ठरलं सगळ्यांना की सगळ्यांनी त्याच्यामध्ये काय फरक होता सांगा दोन्ही वाक्यामध्ये? पॉझिटिव्ह दृष्टी म्हणजे तुमचा दिवस किती सुंदर आहे. हां, मी ब्लाइंड आहे, तुम्ही मला मदत करा, म्हणजे त्यांनी स्वतःचं व्ह्यू दाखवलं फक्त, मी किती, माझ्याकडं किती कमी आहे. हां, असं यू आर ग्रेटफुल, यू आर लकी, तुम्हाला सगळं छान मिळालं आहे, असं तुमच्या साईडने त्यांनी बोललं. हां, तुम्हाला छान म्हणलं की लगे पैसे टाकले तुम्ही. मी खराब आहे म्हणलं तर पैसे नाही दिले कोण. असं व्ह्यू बदलला त्या शब्दातून, म्हणून त्यांनी वर्ड घेतलं की असं, चेंज युअर वर्ड्स, इट विल चेंज युअर वर्ल्ड. म्हणजे काय? म्हणजे काय? हां, तुमचे शब्द बदला तर जग बदलतं. म्हणून सगळं शेवटी शब्दात आहे. हो, सासू सुनेचं भांडण पण शब्दातच आहे. हां, सासू सुनेचं ते सांगाले की म्हणून शब्दातून जिंकायला पाहिजे. तुम्ही सासूशी असं बोला की ती बघा की बदलती का नाही. म्हणजे सासूनी बोलायचं सुनेशी, राहू दे किती काम करशील, एवढं नुसतं म्हणा म्हणले, करायचं नाही का तिला, सोडू नका तोडू नका, पण तुम्ही एवढे शब्द म्हणा ती अजून उत्साहाने काम करणार. आणि तुम्ही सासूला म्हणायचं, आयुष्यभर कामच केलं, बसा थोडं वेळ मी करते, बघ की तुझ्या हाताला येऊन नियमाने मदत करणारच ती, डबल मदत करणार. म्हणजे शब्द आहे तो शेवटी, इतकं ते शब्दात अडकलोय आपण, त्याच्याने उलटं वाढवतोय आपलं दुःख. मग शब्दाला सोडा आणि आत्म्याला धरा. मी निशब्द आहे, जाणा. अविनश्वर ध्येय स्वरूप, शुद्ध पारिणामिक भाव जाणा. हा ध्येय स्वरूप आत्मा नित्य सुखमय आहे. हा ध्येय आत्मा नश्वर नाहीच, आनंदाचा स्रोत आहे, जाणीव करा. नित्योहम ध्रुवस्वरूपोहम. ओम विसर. नमो अरिहंताणं.